आणि हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं शिखर. विठ्ठल रुक्मिणी देवन ट्रस्ट. तर रामराम मित्रांनो, आत्ता आपण या रोडला सिंहगड रोड स्वारगेट साईडला श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर म्हणजेच प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी हिंगणे खुर्द पुणे आहे आपण पाहू शकताल. आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे नदी किनाऱ्याला छोटं मंदिर दिसत आहे. तर हे आतमध्ये महादेवाची पिंड आहे आपण पाहू शकताल. आपण जर कधी या ठिकाणी जवळ सानिध्यात आलात तर 100% या मंदिराची भेट घ्यावी. अतिशय सुंदर आणि मजबूत मंदिर आहे आपण पाहू शकताल. आणि अजून पुढे आल्यानंतर हे विठ्ठल मंदिरची ही समोरील परिसर आपण पाहू शकताल. तर मित्रांनो, विठ्ठल मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत आपण पाहू शकताल. आणि आतमध्ये आल्यानंतर प्रथम श्री गणेशाचे दर्शन होते, त्यानंतर हनुमंताचे दर्शन होते आणि अजून व्यतिरिक्त अजून मूर्त्या आहेत आपणास पाहण्यात मिळत असतील. तर हे मंदिर संपूर्ण दगडाने बांधलेले हे प्राचीन आणि मजबूत मंदिर आहे. तर खूप मजबूत असं मंदिर आहे. खूप मनमोहक मंदिर आहे आपण पाहू शकताल. आतमध्ये आल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन होतं, मन निर्मळ होतं. एकांत ठिकाण आणि शांतता ठिकाण हे मंदिर आपल्यास पाहण्यास मिळते. आता आपण आतमध्ये जाणार तसं आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दिशेला आपण जात असतो. आतमधील गाभाऱ्यातील मंदिर ही अतिशय मजबूत मंदिर आपणास पाहण्यास मिळते. अतिशय छान आणि सुंदर मंदिर आहे. विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. तर मित्रांनो, आत्ता समोरील ही कमान आणि कमानच्या वरती श्री गणेशाची मूर्ती कोरून बांधलेले आपल्यास पाहण्यात मिळत आहेत. आतमधील बांधकाम हे अतिशय सुंदर आहे आणि सुंदर सुद्धा आहे. अतिशय छान आणि स्वच्छताही अतिशय स्वच्छता असते. तसेच मित्रांनो, विठ्ठल मंदिराच्या आतमध्ये दररोज 100-शेकडोपेक्षा जास्त भाविक भक्त येतात. भगवंताचे नामस्मरण, शांतता आणि एकांतता ठिकाणासाठी येत असतात. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी जसं साक्षात पंढरपूरला ज्या ठिकाणी लाखों करोडपेक्षा जास्त भाविक भक्त येऊन दर्शन घेऊन जातात, त्याचप्रमाणे याही प्रति पंढरपूरला सुद्धा संपूर्ण पुण्यातील एकमेव ठिकाण म्हणजे प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी या ठिकाणीही लाखोंपेक्षा जास्त भाविक भक्त येऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप गर्दी आणि खूप प्रसादची योजना असते. तर भरपूर योजना असते या ठिकाणी. कधी आलात तर 100% येऊन भेट घ्यावी. तर मित्रांनो, आपण खालच्या साईडून कसं मंदिर आहे संपूर्ण परिसर पाहिला आहे. आणि आपण आता जसं या पायऱ्यांनी वरती जाणार आहोत तर वरच्या साईडून मंदिर आणि परिसर कसं काय दिसणार आहोत तर हे आपण पाहावे. अतिसुंदर हे कमान ते आपल्याला अतिशय शोभक दिसत आहे. आणि यानंतर आपण हे मंदिर वरून कसं काय दिसत आहे साईड ही तर आपण पाहू शकता. अतिशय सुंदर मस्त हे मंदिर पाहण्यास मिळत आहे. मजबूत हे मंदिर आहे, मनोरम्य असं हे मंदिर आहे. आणि आजूबाजूला हे आपलं दिसत आहे हे शिखर आहे आपण पाहू शकताल. तर मित्रांनो, या ठिकाणी छोटे शिखर आणि हे कलर आणि डिझाईन हे सुद्धा अतिशय सुंदर आहे आपणास पाहण्यास मिळत आहे. तर सर्व प्रेक्षकांना हे आनंद आणि पाहण्यास मिळत आहे आपण पाहू शकता. हा शिखर आहे आणि हे शिखर आणि यानंतर आपल्या आजूबाजूला निसर्ग. तर मित्रांनो, वरून हे कार्यालय ऑफिस आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तर हे तलाठीचे ऑफिस आहे आपल्यास पाहण्यास मिळत आहे. ते सुद्धा खूप सुंदर आहे. मंदिर ही खूप अतिशय सुंदर आहे. काही शब्दात वर्णन सांगण्यात शब्द माझे अपुरे पडत आहेत. मन वेधत आहे.
हे शिखर आणि मंदिर हे अतिशय सुंदर आहेत. आणि हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं शिखर. मनमोहक मंदिर आहे आणि शिखर सुद्धा. विठ्ठला माझ बाप्पा. आणि हाच जो गेट आहे बॅग आपल्याला बाहेर निघायला, तर हाच रोडचा वापर करून जाणे. तर मित्रांनो, हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपल्याला कसं काय आवडलं आहे, तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, रामकृष्ण हरी. विठ्ठल रुक्मिणी देवन ट्रस्ट.